आता तुम्ही SIT चौकशीची मागणी केली होती, ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे. त्यावरची काय प्रतिक्रिया? आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची SIT चौकशी होणार. चांगलं आहे ना. ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे. बिनधास्त करा. आणि तुमचीही होऊ द्या, सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या. कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचीही होऊ द्या. अर्धवट करू नका. आणि मराठा बांधवांना सांगतो मी की मी आधीच सांगितलेलं आहे, कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी, की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी. तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविलेले, हेही मी आधीच सांगितलेलं मराठा समाजाला. त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं आहे. त्यापेक्षा सरळ सांगितलं, तू इकडं काय षडयंत्र करतो, मीच तो आहे घरी येतो चल, हे सांगितलेलं आहे मी. कारण हे मला गुतविणारच होते. कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेलाय आरक्षणासाठी. स्वतः लेकरासाठी मराठी विरोधात न जायचं तो यासाठी का, तुला मोठं करायसाठी? आम्ही घातले ना 15-20 वर्षे आणि मागचे बी 50 वर्षे म्हणजे 70 वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच. एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता, म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले. म्हणून ही सगळी टोळी एक झाली. हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने, कुणी नाही मराठा समाज तुझ्या बाजूने. ते नेते आणि मराठा बांधवांनो, हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे. ते मी आधी सांगितलं. मी भेटच नाही तर लोक दवाखान्यात जाते चौकशा करायला लागल्यावर. मला चौकशीला बोललो मी असं सलांसहित जायला तयार आहे. पण मराठ्यासाठी 1 इंच भेटून किती डाव रचेव रे, किती रचेव, काय यासाठी रचायचं, तुला काय करायचं तर कर. मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही. तुम्ही न टिकणार आहे. आता चुकीच्या मागण्या करतो. आमच्या आई बहिणीला हाणता त्या टायमाला तुम्ही हसाचा दातड काढिता गृहमंत्री असून. आज किती वाईट वाटायला लागलं आता स्वतःवर आल्यावर. मी माझ्या जातीकडून बोललो, माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो. फडणवीसांनी अनेक आरोप केलेत. वॉर रूम कुणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे. ज्यामध्ये नवी मुंबई असेल, पुणे, संभाजीनगर इथं कुणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याची समोर येईल असं त्यांनी म्हटलं. आता मग यासाठी त्यासाठी आहे ना. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत. यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर. ती ईडी सारखी भेवट दाखवून लोक मध्ये टाकायसारखी नका टाकू. तुम्ही पक्षपातीपणाला लढा. ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागत. कारण मला माहिती मा घरी कोण आलोय का मीच आलोय. कारण मी पळपटा नाहीये. मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता. यासाठी ना मी सांगतो आता यंत्रणेसमोरच सांगतो. हो, त्याचं कामच ते. आता त्याला नेलं इथून नारायण राणेंनी मराठ्याचा वाटोळा करायसाठी. मराठ्याच्या आई बहिणी आहेत, मराठ्याचंच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे. तुला माहित होतं याचा अर्थ त्यांनी तुला पाठवलं असेल कर यांच्या दंगल म्हणून. आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं. मी उपोषण करताय 3-4 दिवसा. माझ्या डोळ्यात धूर गेलाय. मला सुरुवात दिसली, नंतर काहीच दिसलं नाही. आणि तू सांगतो दगडफेक करायला लावली. त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं पोलिस बी हाणणार आहेत का. ते घुसल्यावर सुरू झालं धडाधड हाणायला. त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे सुद्धा. त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते. ते आम्हाला माहिती आहेत. पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढत होती. त्याचंही नाव घेऊ आम्ही. ती बी शूटिंग आणा. त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हाणायला लावील. मेळच लागाना. या काय हाणायला सुरू केलं. हाणा मानाला चान्स होता पाहिजे तिथं. हे माहीतच नाही आणणार आहेत. माहीत असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी. माहीतच नाही. फक्त 500-700 1000-1,500 जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं. आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कळणार कोण काय झालंय, कोण हाणायला लावी. मग तुला जर माहित होतं जातीचं वाटोळं करायला नारायण राणेचं ऐकून निघाला, लोक गुतवायला निघाला, खोटे लोक परत गुतवायला निघाला. तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे. नेत्याचं किती ऐकावं, जातीसाठी काय करावं.
आणि ते बी खोटं सांगावं, खरं असलं तर बिंदास सांगावं, खोटं सांगावं. कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी असो वा विरोधक, देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभा आहे. किती वाईट वाटलं, किती वाईट वाटलं. आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचला, गोळ्या घातल्यावरून तुम्ही, तेव्हा नाही करे वाईट वाटलं? आज किती वाईट वाटलं? माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले, वरून मारलं, 20-20 पोलीस हाणत होता एक महिलेला, उचलून आपटा का रे तुम्ही, इटाने हाणता डोक्यात त्यांच्या. तुमचे नुसते आय म्हणलो, किती लागलं? आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही, तेव्हा कुठं गेलता? यासाठी नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो ऐकड करायला लागला का सगळे? आणि तो यासाठीला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय? मी नाही पडून देणार. मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरावर हात उचलला नाही उचलून देणार तुला. तो टाक जेलला मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदाड झाल्यात, चारही बाजूला त्यांना टाकेत. काय बोलतो? पाय मोडलेत, पाय हात पाय गोळ्यात, पायात त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं. माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो, अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा. आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा. आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो, तो टोळी जमवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध यासाठी नेमाला लगेच मंजुरी बी, मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू, याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकायसाठी. कारण मी मराठी म्हणून बोलतो. सावध व्हा. आमदार सुद्धा मराठी हे सुद्धा तिकडून बोलायला लागले, बाकड्या बोलायला लागले. आणि एवढेच वाटते म्हणतात स्वतःच्या आई बहिणी आणखी कंबरावर चालता. आमदारांना तुमची आई असतात आवाज येतात. मुंबईला जाताना रॅलीत जाताना व्हिडिओ टाकलेला ट्रॅक आहे. असे 12-13 ट्रॅक आहेत. आणखीन राहिले फक्त यांनी वापरले. एक दूध फुटून देऊ नका, याला काहीच करता येत नाही. फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा आणि शांततेत उभा राहा. कारण जो धावता झालाय सत्ता आता देऊन मराठा समाजाला दिलं म्हणतो. काय दिलं? सारखी दिली, अण्णासाहेब महामंडळ दिलं, बाकीचं जातील नाही दिलं का? तिथं उपकार सांगायला का? तुला सत्तेत बी मराठ्यानं बसवलंय म्हणून दिलंय. काय दिलं? आरक्षण मागतात 75 वर्ष झाले, मराठी दिलं का? मी टिकणार देतात. गेले कोर्टात लोक. आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं. मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालोय, करणार. कष्टकरी मराठ्यांसाठी मराठ्यांचा असणारा अडचणीत यायला लागल्या. शिक्षण करून पोरं त्यांची नोकऱ्याला लागणार. व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला. पोरं शिकून त्यांचे अधिकारी व्हायना. आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला. डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोर अडचणीत यायला लागले शिकून. कोणासाठी भांडतोय मी? माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी. मी मराठ्यात मोठे व्हावत म्हणून भांडतोय. लक्षात असू द्या मराठ्या बांधवांनो, की सगळं डावे षडयंत्र आहे. याने बाकीच्याला गुतवले तसं मला गुतवायचे. मी गुताला भेट नाही. फक्त तुम्ही मायबाप म्हणून आशीर्वाद मागे ठेवा आणि शांततेत मागे उभा राहा. यांना करू द्या काय करायचं. मी भेट नाही, तुम्ही काळजी करू नका. मनोजी, ज्या प्रकारे डेव्हलपमेंट सुरू आहे, आपल्याला वाटतं का काही म्हणजे कधीच आपल्याला अटकही देखील होण्याची शक्यता आहे? अरे मी म्हणलं मग आत्ता जायला तयार आहे मी. अरे ज्याला कलंकच नाही ते भेटच नसतो. कलंक असतात ते मला दार उघडा, मला सटकून द्या पाठ. सटकत नाही, तुमच्या समोरून जाणार. भीती नाही, मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही. अरे किती पवित्र माझं मरण येणार आहे मला म्हणायचंय मराठा समाजासाठी. हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून. आणि देवेंद्र फडणवीस मुळे मला मरण यायला लागलंय. छत्रपतीवर सुद्धा एक वार झाला होता. एक आणखीन आहे प्रतिक्रिया. प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते. शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो.
आणि मी पवार साहेबाचंच नाही, प्रवीण दरेकर साहेबाचं नाही, मी कोणाचीच मदत घेतली नाही, कोणाची. हा ती आल्यावर मी टाकून द्यायचं ना. मला राज ठाकरे साहेबांची मदत, ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत, ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची, ना विजय वडट्टीवार म्हणजे काँग्रेसचं बोलतो वडट्टीवार साहेबांची, ना चव्हाण साहेबांची, आणखी कोण राहिले पक्ष, ना बच्चू भोकडूंची, ना प्रकाश आंबेडकर साहेबांची. त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून. याच्यात कोणाचीच मदत नाही, कोणाचीच नाही. ना शिंदे साहेबाची ना कोणाचीच. आणखीन कोण कोण त्यांच्यात ना अजितदादांची, आणखीन कोणते पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांना, राजू शेट्टी साहेबांची, ना सदाभाऊ खोत साहेबांची, ना आणखीन काय पक्ष असतील ना कोणाची, ना रामदास आठवले साहेबांची, ना त्या हरिभाऊ राठोड साहेबांची, ना पंकजा मुंडे साहेबांची, ना महादेव जानकर साहेबांची, ना पडळकर साहेबांची. पाठबळ आहे, पाठिंबा. अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना, जनता आम्ही आहे ना. मराठ्यांना फक्त एकच विनंती, षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जाते रॅलीच्या आधी सांगितलं होतं. फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रात्रपाल केले, दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले. म्हणून आपल्याला ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एसपींना आणि पीआयला सांगून करायला लावले. दुसरं 13 मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला. एकाची 23 कसं काय झाली ती? ऍडव्होकेट जनरल कसं काय अर्ज करतात आणि एक खाजगी याचिका करता, मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे होतं स्पेशल याचिका करता म्हणून. हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या? गुन्हे मागे घेतो, घ्याय ना, अंमलबजावणी करतो, करीना, आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले. मी आवडी केलं, इथं बसण्यापेक्षा तो आहे तिथे चल गुतेव. पण निष्ठा मी विकू शकत नाही. मायबाप मराठ्यांना त्यांचं सरळ म्हणणं आहे 10% स्वीकारावं, तरच समाज आपल्या बाजूने होईल, नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तरच सत्ता येईल. तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठीला फसू मी, आणि त्यांना माहिती होईल निष्ठावान पोरग आहे हे समाजाला मायबाप मानलं, हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही, याचा गेम का. म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत. आणि गेमाला फेमाला भेट नाही हो. असलं मरण येणं लय भाग्याला. आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे. अरे मी हसत मरतोय मराठ्यांना, पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं. मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांचं. कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला, आणि मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे. खेटा केलं किती खेटायचे, एकटा पठ्ठ्या तयार आहे. चलो धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, आता सध्या जे काही डेव्हलपमेंट झालं तर आपण सध्या अपील करताय ते शांतीपूर्वक राहावं. जे मराठा लोक आहेत त्यांनी कारण याची प्रतिक्रिया येऊ शकते आता जे घडलं विधानसभेत. पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे, आज नाही, शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा. पहिल्यापासून काढा, आज नाही सांगत. जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही, पहिल्यापासून. कालही मी मुंबईला त्यांना सांगितलं मी एकटा चाललोय, कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही, त्याला घडून आणायचं, त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र, होऊ द्यायचा नाही. आणि नाही होऊ दिला मी परवा माघारी फिरलो. म्हणून मराठ्यांनी पुढे शांततेत राहायचं. सगळे रस्ता रोक शांततेत आशीर्वाद द्यायला सावध राहा माझ्या पाठीशी. मला न्याव देव, कुठं न्याव द्या. मनोज जरांगे 1 रुपयात सापडू शकत नाही कोणाला, 1 रुपयात. शब्द शेवटपर्यंत 6 कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं. हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार. मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार. चलो धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.